बँक फायनल अकाउंट TY BCom ॲडव्हान्स अकाउंटिंग मध्ये आपण पाहतोय आता काय बघतोय माहिती का, इम्पॉर्टंट काय रे, ऍडजस्टमेंट्स. ठीक आहे. काय काय ऍडजस्टमेंट असतात आणि त्याचे इफेक्ट कसे असतात त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. मला वाटतं कीबोर्डच वापरतो मी आज. जरा हँडरायटिंग व्यवस्थित दिसतं ना, मग हँडरायटिंग म्हणजे मला व्यवस्थित दिसेल. मग कॉमन ॲडजस्टमेंट पहिल्यांदा घेऊया आपण. ठीक आहे. कोणत्या कोणत्या ॲडजस्टमेंट असतात पहा. तुम्ही बऱ्याच वेळेला फायनल अकाउंटमध्ये ही ॲडजस्टमेंट पाहिली असेल. पाहिली का? हॅलो. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात? 2. परंतु जे 12 नंबरचे शेड्यूल आहे आपलं, कोणतं, कॉन्टिंजन्सी अँड रिझर्व, त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मात्र एकच इफेक्ट होतो. लक्षात घ्या. नंतर ही ॲडजस्टमेंट तुम्ही पाहिली असेल. पाहिलं का कधी? प्रोव्हाइड फॉर डाऊटफुल डेट्स असते का ॲडजस्टमेंट ही? हॅलो. असते सर. हां. हो सर. नंतर डिप्रिशिएशन ऑन कोणती असेट? फिक्स असेट असते का ही ॲडजस्टमेंट? हो. त्यानंतर प्रोविजन फॉर टॅक्सेशन असते ना. नंतर काय लिहिलं रे मी? असते का ही ॲडजस्टमेंट सुद्धा? पाहिलेली असेल तुम्ही कधी? डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व किंवा सिंकिंग फंड, कोणत्या तरी फंडमध्ये पैसे टाका असं सांगितलेलं असतं. आणि कधी कधी तुम्ही हे पण पाहिलं असेल, प्रपोज किंवा इंटरिम डिव्हिडंड अशी ॲडजस्टमेंट असते. ओके. आता ऑल पॉसिबल ॲडजस्टमेंट मी लिहितो. हे पण बघितले असेल ॲडजस्टमेंट. आता ह्या ॲडजस्टमेंट कशा सोडवायच्या हे आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, कीप इन माइंड दॅट इच अँड एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज 2 इफेक्ट. इथं लिहिलेल्या सगळ्या ॲडजस्टमेंटला 2 इफेक्ट आहेत. आणि एक इफेक्ट असणारी कोणती असते?
मी तुम्हाला सांगितलं ते बिल ॲक्सेप्टन्स अँड एन्डोर्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर वगैरे वगैरे असं काहीतरी वाक्यरचना असते खूप मोठी है ना. तर ती ॲडजस्टमेंट आपण 12 नंबरच्या शेड्यूलमध्ये टाकतो आणि त्याचा फक्त एक इफेक्ट देतो. आता इथे तुमच्यापैकी मला सांगा या सर्वच्या सर्व ॲडजस्टमेंटचे इफेक्ट बरेच जण तुम्ही आहात सांगू शकाल ना. हो. पण तरी सुद्धा काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांना ते समजलं पाहिजे. स्पेशली ज्याने फॉर्मॅट मध्ये पार्ट बी आणि पार्ट ए फॉर्म बी आणि फॉर्म ए. फॉर्म बी म्हणजे कोणतं अकाउंट असतं प्रॉफिट अँड लॉस. आणि Loss account. फॉर्म ए म्हणजे बॅलन्स शीट. ते कसं Balance sheet. बनवायचं, ते कसं लक्षात ठेवायचं याचे तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, मागील लेक्चरमध्ये तुम्ही समजून घेतलेलं आहे. तर आता ट्रायल बॅलन्स नंतर तुम्हाला ज्या काही ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात त्या कशा सोडवायच्या हे आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे. सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचंय हे समजून घ्यायचंय का रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड म्हणजे काय. याचे आपल्याला 2 इफेक्ट पाहिजेत, बरोबर ना. मग याचे 2 इफेक्ट द्यायचे. मला सांगा पहिल्यांदा रिबेट म्हणजे काय रे. रिबेट हा शब्द तुम्ही ऐकलाय का यापूर्वी कधी. हो. रिबेट म्हणजे काय. डिस्काउंट देतो ते. हा, रिबेट म्हणजे सूट, व्याजामध्ये दिलेली सूट किंवा त्याला आपण म्हणतो सवलत, बरोबर ना. ड्यू डेटच्या आधी जर का पैसे दिले का मग आपल्याला व्हेरी गुड. ड्यू डेटच्या अगोदर जर आपल्या ड्रॉवीने पेमेंट केलं तर आपण त्याकडून जास्त रक्कम घेतो का कमी रक्कम घेतो. कमी घेतो. कमी घेतो म्हणजे आपल्याला फायदा होतो का तोटा होतो. फायदा होतो. कसं काय. कमी तोटा होतो. मग आता या ठिकाणी आपण कोण आहोत. बँक. बँकेने जे बिल डिस्काउंट केलेले आहेत म्हणजे काय, व्यापाऱ्यांकडून घेऊन ते गहाण ठेवले किंवा परचेस केले आणि त्याच्या बदल्यात व्यापाऱ्याला पैसे दिलेले आहेत आपण, बरोबर ना. मग आता बघा, समजा आपली बँक आहे आणि आपण सपोज मी तुम्हाला असं म्हटलं 20,000 रुपीजचं बिल आपण डिस्काउंट केलेलं आहे. किती रुपयाचं बिल. 20,000चं. हा, मग ज्या व्यापाऱ्याकडून ते बिल आलं त्याला आपण सपोज 19,000 रुपीज पे केलेले आहे. किती पैसे दिलेले त्याला. 19,000. आणि त्याच्या बदल्यात आपल्याला किती रुपये मिळणार आहेत आता. 20,000. म्हणजे आपल्याला व्याज मिळालेलं आहे किती रुपये. 1,000. परंतु त्या बिलाची जी ड्यू डेट आहे, काय म्हटलं मी, बिलाची ड्यू डेट. जर ड्यू डेटच्या बिफोर जर त्याचं पेमेंट झालं तर आपण 20,000 घेणार का आता. नाही. आपण समजा 19,700च घेणार. किती रुपये घेणार. जो काही हिशोब होईल 19,000. टक्केवारीनुसार कालावधीनुसार. तर तुम्ही किती रुपये घेणार फक्त. 19,000. 700. म्हणजेच आपण किती रुपये कमी घेणार रे. 300. मग हे जे 300 रुपये आहे हे 300 रुपये काय आहे. डिस्काउंट. रिबेट ऑन द बिल. रिबेट आहे. मला सांगा या 300 रुपयामुळं आता तुमचा फायदा 1,000 रुपये राहिला का. नाही. मग याच्यामुळं काय झालं तुम्हाला. मिळालेला फायदा म्हणजेच इंटरेस्ट अर्न मिळालेले व्याज हे काय झाले, वाढले का कमी झाले रे. कमी झाले. किती रुपये व्याज मिळणार होतं तुम्हाला. 1,000 रुपये मिळणार होतं ना. 1,000. पण आपण 300 रुपये काय केले,
सवलत दिली ना. हो. म्हणजे तुम्हाला झालेल्या फायद्यातून 300 रुपये काय होतील, मायनस होतील का प्लस होतील? मायनस. 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 म्हणून आपण पहिला इफेक्ट देणार. पहा इथे, व्हॉट इज द फर्स्ट इफेक्ट. मी इथे लिहितो वेगळ्या पेनामध्ये, इथे लिहितो फर्स्ट इफेक्ट. पहिला इफेक्ट काय देणार माहिती का तुम्ही? मिळालेला फायदा म्हणजे इंटरेस्ट टर्न. सांगा मिळालेला व्याज कुठे जाईल रे? फॉर्म ए मध्ये का फॉर्म बी मध्ये? फॉर्म बी. फॉर्म बी मध्ये इन्कम फॉर्म मध्ये. बी मध्ये कशात जाईल रे? इन्कम मध्ये. शाबास. इन्कम. इन्कम मध्ये कोणते कोणते शेड्यूल आहेत आपल्याकडं? इंटरेस्ट अर्न आणि 13 आणि अदर इन्कम. 14. मग 13 मध्ये जाणार का 14 मध्ये जाणार? 13 मध्ये. 13 नंबर. काय नाव आहे त्याचं? इंटरेस्ट अर्न. आणि मग त्यामधून आपण काय करणार? लेस करणार ना, बरोबर का? हो. लक्षात आलं का? काय करतो आपण? लेस. लेस करतो. मग त्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे सेकंड इफेक्ट. ओके. आता पुन्हा मी सांगतोय पहा. आता हे जे रिबेट आपण फायनल अकाउंट बनवतो ना, आपली फायनल अकाउंट बनवण्याची जी तारीख असते ती तारीख किती असते शक्यतो? 31 मार्च. 31 आणि मार्च. सगळ्या बिलांची ड्यू डेट 31 मार्चच असते का हो? नाही. ती फ्युचर डेट पण असू शकते ना. हो. आलं लक्षात? मग फ्युचर 31 मार्च नंतरचा जो कालावधी असेल त्या कालावधीचं रिबेट तुम्हाला या वर्षाच्या इन्कम मध्ये लिहिता येणार आहे का? नाही. नाही. म्हणून आपण ते इन्कम मधून मायनस केलं. परंतु हे डेफिनेट नाही ना, हे पॉसिबल आहे ना. म्हणून आपण काय करतो, याला हे 300 रुपये रिबेटचे आहे ना, याला आपण देणे बाकी दाखवतो. म्हणून तुम्हाला ती लॅबिलिटी कन्सिडर करावी लागेल. आणि लॅबिलिटी कन्सिडर करायची म्हणून ते कुठे जाणार? फॉर्म ए मध्ये. फॉर्म ए मध्ये कशामध्ये जाईल का? लॅबिलिटी मध्ये. लॅबिलिटी मध्ये किती नंबरच्या शेड्यूल मध्ये जाईल? 5 नंबर. 5 नंबर. 5 नंबरची काय? अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन. हा, अदर लायबिलिटी जी लिहितो मी, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचंय, त्याच्यामध्ये ऍडलेस नाही करायचं, त्याच्यामध्ये लिहायचंय फक्त रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. डिस्काउंट. लक्षात आलं का? ओके. अशा पद्धतीने मी सगळ्या ॲडजस्टमेंट सांगून टाकतो, म्हणजे तुम्हाला भविष्यात परत हे सांगण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. सांगा पुढची ॲडजस्टमेंट काय रे? प्रोव्हाइड फॉर डाउटफुल डेट्स डेटर्सची बॅड. मग आता सर आम्हाला हे समजलं नाही हो रिबेटचं, परत एकदा सांगा ना. तर मी विद्यार्थ्यांना असं सांगत असतो, जेव्हा जेव्हा तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये कोणता शब्द दिसेल? रिबेट. तेव्हा 13 आणि 5 असं लक्षात ठेवा. रिबेट. हो. रिबेट ऑन बिल डिस्काउंट दिसलं का कोणतं काय काय लक्षात ठेवायचं? 13 आणि 5. म्हणजे 13 मधून वजा करा आणि 5 मध्ये लिहून टाका. 5 मध्ये लिहा. बस. आता लक्षात ठेवलं तरी ओके ना, सफिशियंट. दिस इज अ सफिशियंट फॉर आवर एक्झाम. ओके. सांगा पुढचं काय? प्रोव्हाइड फॉर डाउटफुल डेट. डाउटफुल डेट. आजपर्यंत हे कॅल्क्युलेशन आपण कशावरती केलं? डेटर्स. पण तुम्हाला फायनल अकाउंट मध्ये डेटर सापडणार आहे का? सांगा बरं. नाही. इथं डेटर नाव सापडेल का रे? अरे डेटर नाव सापडेल का? नाही सापडणार. का बरं नाही सापडणार? व्हाय? कारण आपण कोण आहोत?
बँक. बँक डेटर डेटर नावाने ट्रायल बॅलन्स मध्ये काही सापडेल का तुम्हाला? नाही. म्हणजे याचा अर्थ बँकेला डेटर नसतात का? असतं ना. मग त्यांचं नाव काय असतं? लोन कॅश क्रेडिट अँड लोन ओव्हरड्राफ्ट. कॅश क्रेडिट अँड लोन कॅश क्रेडिट Overdraft. ओव्हरड्राफ्ट. ट्रायल बॅलन्स मध्ये त्याचा डेबिट बॅलन्स असतो का क्रेडिट बॅलन्स असतो? डेटर्स आहेत. डेबिट. डेबिट बॅलन्स. डेबिट. मग मला सांगा आता डेटर्स तुम्हाला कशामध्ये लिहायचे? फॉर्म ए का फॉर्म बी मध्ये? फॉर्म ए. फॉर्म ए मध्ये. फॉर्म ए मध्ये कशात लिहिणार आहे तू? ऍसेटला का लायबिलिटीला? डेटर्स. ऍसेट मध्ये. ऍसेट. मग तुम्ही बघितल्या ऍसेट आपल्या 1 पासून 5 पर्यंत आहे का 6 पासून 11 पर्यंत आहेत? 6 ते 11. नाही, 6 पासून 11 पर्यंत. 6 पासून 11 पर्यंत असं कोणतं नाव सापडलं ज्यामध्ये डेटर असू शकतात? लोन्स. हा, ऍडव्हान्सेस. हा, लोन्स loans कॅश and क्रेडिट advances. ओव्हरड्राफ्ट. आता लोन्स अँड ऍडव्हान्सेस आपण कंपनी फायनल अकाउंट मध्ये शब्द पाहिलेला आहे. बँक फायनल अकाउंट मध्ये लोन्स अँड ऍडव्हान्सेस ऐवजी फक्त काय लिहिलं जातं? ऍडव्हान्सेस. ऍडव्हान्सेस. मग ऍडव्हान्सेस मध्ये तुम्हाला कोणाचं नाव लिहायचंय पहिल्यांदा? लोन. ट्रायल बॅलन्स मधला Cash कोणता flow. आयटम लिहायचा? कोणता आयटम लिहायचा? त्याची रक्कम लिहिली का त्यातून काय करायचं ग? लेस. लेस काय? RTD. आलं का लक्षात? हो. आणि RTD म्हणजे आपले डेटर्स कमी झाले, बरोबर ना? मग आपले डेटर्स कमी झाले म्हणजे हा आपला फायदा आहे का तोटा आहे? आपले डेटर्स म्हणजे तोटा आहे. आपली ऍसेट आहे. तोटा आहे सर. मग तोटा कुठं लिहितात रे? फॉर्म ए का फॉर्म बी? प्रोव्हिजन फॉर्म बी. फॉर्म ए का फॉर्म बी? फॉर्म बी. फॉर्म बी. फॉर्म बी Provision. मध्ये तुम्ही कुठे जाणार? मला W. एक्सपेन्स मध्ये का इन्कम मध्ये? मी तुम्हाला पूर्ण Expense. पाच सांगतोय. फॉर्म बी गेल्यानंतर तुला 2 पार्ट दिसतात ना, एक्सपेन्स पण दिसतात, इन्कम पण दिसतात. इन्कम मध्ये का एक्सपेन्स मध्ये? एक्सपेन्स. एक्सपेन्सेस मध्ये. एक्सपेन्सेस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिसतंय, एक्सपेन्सेस मध्ये गेलं तर तुम्हाला तिथे 15 पण दिसतो, 16 पण दिसतो आणि डब्ल्यू पण दिसतो. कशात टाकायचं? डब्ल्यू मध्ये. का बरं? व्हेरी गुड, डब्ल्यू व्हेरी गुड मध्ये. पूर्वा, W Pro. व्हेरी गुड आन्सर दिलास. 15 नंबर का बरं नको? सर शेड्यूल सर फंड. 15 नंबर Asset आहे शेड्यूल का बरं 15. नसतो? ते व्याज आहे. 16 नंबर का बरं नको? Operating expense. प्रोव्हिजन आहे आणि Operating प्लस expense. हा, मग इथे डब्ल्यू मध्ये आपण डब्ल्यू म्हणजे आपल्या प्रोव्हिजन्स आहेत ना, आणि कॉन्टेंजन्सी पण हा, आहे. त्यामध्ये आपण लिहून टाकणार रिझर्व फॉर बॅड डेट्स. कळलं का? बर, लक्षात येतंय का? हो. आता मला पूर्व तूच उत्तर द्यायचं बरं का आज. नाही सर हे चुकीचं आहे. अरे हे काय, हे बोल ना, पुढचं ऍडजस्टमेंट बघ ना तू पुढची. अवघड आहे का? फिक्स एसेट हा, फिक्स ऍसेटचं काय? डेप्रिसिएशन आहे. हा, डेप्रिसिएशन ऑन फिक्स एसेट. बर. डिप्रिसिएशन आपण 11वी 12वीला केलं का नाही आजपर्यंत कधी? हा मग केलंय ना मशिनरी. हा, मग आपण ऍसेटची किंमत वाढवतो का कमी करतो का? कमी करतो डेप्रिसिएशन. म्हणजे पहिल्यांदा आपण ऍसेट लिहिणार ना. हा मग सांग बरं, ऍसेट कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉस मध्ये का बॅलन्स शीट मध्ये? बॅलन्स शीट मध्ये फॉर्म ए मध्ये. बॅलन्स शीट मध्ये म्हणजे फॉर्म कोणता? ए. फॉर्म ए मध्ये लायबिलिटी काय ऍसेट? एसेट. शाबास. ऍसेटला गेल्यानंतर तुला तिथे 6 पासून तर 11 पर्यंत वेगवेगळे शेड्यूल दिसतात, बरोबर ना?
हा. यापैकी तू कशात टाकणार फिक्स ऍसेट? 10 नंबरची शाबास, शेड्यूल very good. नंबर 10 नंबर. काय नाव आहे त्या शेड्यूलचं? फिक्स ऍसेट. फिक्स ऍसेट. क्या बात आहे. त्याच्यामध्ये ऍड करणार का लेस करणार? डेप्रिसिएशन आहे तर लेस करावं लागेल ना. ओके, डेप्रिसिएशन लेस केलं. ठीक आहे. फिक्स ॲसेटची अमाऊंट लिहिली, त्यातून मायनस केले, जे काय अमाऊंट आली ती बाहेर लिहिली. ठीक आहे. मग आता दुसरा इफेक्ट मला, आपलं डिप्रिसिएशन झालं आपल्या ॲसेटचं, म्हणजे किंमत कमी झाली, म्हणजे हा आपला फायदा आहे का loss नाही, आहे? तोटा आहे. मग तोटा लिहिण्यासाठी आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. दुसरा इफेक्ट द्यायचा. मला सांग, तोटा लिहिण्यासाठी बॅलन्स शीटला का प्रॉफिट अँड लॉसला? प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे फॉर्म बी. फॉर्म बी मध्ये इन्कम मध्ये का एक्सपेन्स मध्ये? एक्सपेन्सेस मध्ये. शाबास, एक्सपेन्सेस मध्ये. मग एक्सपेन्सेस मध्ये तुला गेल्यानंतर तुला 15 दिसतोय, 16 दिसतोय, 17 पण दिसतो. 17 म्हणजे कोण? 17 डब्ल्यू येतो, 17 नाहीये. ओके ओके ओके, सॉरी मॅडम. ठीक आहे. 15 मध्ये का 16 मध्ये का डब्ल्यू मध्ये? 16 मध्ये ऑपरेटिंग एक्सपेन्स. कारण डिप्रिसिएशन आपल्या फिक्स ॲसेटवर आपण डिप्रिसिएशन करतो, तो आपला ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे. ऑपरेटिंग म्हणजे दिस इज अ रेग्युलर एक्सपेन्स, है की नाही? ऑर्डिनरी एक्सपेन्स आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाहीये. म्हणून तो आपण कुठे टाकतो? 16 नंबर शेड्यूल ऑपरेटिंग 16 नंबरचं नाव काय ग? ऑपरेटिंग एक्सपेन्स. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या नावाखाली आपण ते लिहिणार. ओके, व्हेरी गुड. सुवर्ण, आता तू सांग मला पुढचं. सुवर्ण, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. आता टॅक्सेशन साठी प्रोव्हिजन केली म्हणजे पैसे दिले का पैसे द्यायचे आहेत? द्यायचे. हा, परंतु आपण बाजूला ठेवले ना. हो. मग मला याचा पहिला इफेक्ट द्यायचा आहे. वर्किंग मध्ये. हा, नाही, पहिला इफेक्ट हो. आपण काय करणार? पहिला. पैसे बाजूला ठेवले म्हणजे देणे बाकी आहे. तुम्ही कुठेही देऊ शकता. आपण पहिला इफेक्ट काय करू? Liability. देणे बाकी दाखवू. हा, देणे बाकी दाखवायचं म्हणजे P&L मध्ये जायचं का बॅलन्स शीट मध्ये जायचं? बॅलन्स शीट मध्ये. देणे बाकी बॅलन्स शीट मध्ये म्हणजे फॉर्म ए मध्ये. ऍसेटला का लायबिलिटीला? लायबिलिटी. बर, लायबिलिटी साइडला गेलो आपण. लायबिलिटी साइडला गेल्यानंतर तिथं मला 1 ते 5 पर्यंत एवढे शेड्यूल दिसतात. 5 नंबरला. मग मला सांग, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन मला कुठे दाखवावं लागेल? 1 नंबर शेअर कॅपिटलला टाकू का 2 नंबर रिझर्व्ह सरप्लसला टाकू, 3 नंबर डिपॉझिटला टाकू, 4 नंबर बॉरोविंगला टाकू का 5 नंबर अदर लायबिलिटीला टाकू? अदर लायबिलिटी. म्हणजे किती नंबर मध्ये? 5 नंबर. 5. अदर लायबिलिटीज घेतलं का? त्याच्यामध्ये मला लिहून टाकायचे काय? प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. टॅक्स. बरोबर ना? आता मला द्यायचं आहे सेकंड इफेक्ट. सांगा, सेकंड इफेक्ट कुठे जाईल? आता प्रोव्हिजन केली आपण, देणे बाकी दाखवलं म्हणजे हा खर्च आहे का फायदा आहे? हो, आपल्या बँकेचा खर्च आहे का फायदा आहे? अरे, आपण टॅक्स पे करतो म्हणजे हा खर्च आहे ना. मग खर्च लिहिण्यासाठी मला बॅलन्स शीट मध्ये जावं लागेल का प्रॉफिट अँड लॉस मध्ये जावं लागेल? प्रॉफिट अँड लॉस मध्ये. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय? फॉर्म बी. बी. सांगा, फॉर्म बी मध्ये प्रॉफिट अँड लॉस, लॉस दाखवायचा आहे इन्कम मध्ये का एक्सपेन्स मध्ये? एक्सपेन्सेस मध्ये. एक्सपेन्सेस मध्ये गेलं तर तिथं मला कोणते कोणते शेड्यूल दिसतात माहिती आहे का? 15 पण दिसतो, 16 पण दिसतो आणि डब्ल्यू पण दिसतो. 15 नंबर आहे व्याज. हे व्याज दिसतंय का तुम्हाला? हे व्याज आहे का? नाही. ऑपरेटिंग एक्सपेन्स आहे का? डब्ल्यू. नाही. मग ही प्रोव्हिजन आहे म्हणून मी कशात टाकणार? डब्ल्यू. डब्ल्यू मध्ये. डब्ल्यू नावाचं आपण अजून एक काल्पनिक शेड्यूल बनवतो, प्रोव्हिजन अँड कॉन्टिंजन्सीज. बरोबर ना?
मग त्यामध्ये लिहून टाकणार आपण काय, प्रोव्हिजन फॉर टॅक्स. कळलं का? बर अभिषेक तू वाच रे पुढचं आता. Director decide to हा make provision in certain reserve, that is general reserve or any other reserve. बरं. अर्थ काय कळाला का तुला? हो सर, कळालं. काय? डायरेक्टर प्रोव्हिजन करणारे सर्टन म्हणजे कोणत्या तरी प्रकारची ती जनरल रिझर्व किंवा असू शकतो किंवा अदर रिझर्व पण असू शकतो. बर कोणताही असू द्या. म्हणजे हे पैसे तुम्हाला रिझर्वला टाकायचे म्हणजे खर्च करायचे का भविष्यासाठी बाजूला ठेवायचे? भविष्यासाठी बाजूला ठेवायचे. मग हे सगळे कार्यक्रम प्रॉफिट शोधताना होतात का प्रॉफिट शोधल्यानंतर होतात? प्रॉफिट शोधल्यानंतर. म्हणजे हे प्रॉफिट अँड लॉस मध्ये येणार नाही. प्रॉफिट अँड लॉस मध्ये प्रॉफिट झाल्यानंतरच्या गोष्टी येते, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्या प्रॉफिटचा हिशोब द्यायचा असतो ना, प्रॉफिटचा हिशोब कोणत्या कोणत्या प्रॉफिटचा हिशोब द्यावा लागतो रे? फक्त करंट इयरचा का लास्ट इयरचा का दोघांचा मिळून? दोघांचा मिळून. मग त्या हिशोबामध्ये हे पैसे आले पाहिजे ना. हो. त्याला काय म्हणतो रे आपण? ज्या वेळेला हिशोब देतो त्याला आपण काय म्हणतो? ऍप्रोप्रिएशन. काय म्हणतो? ऍप्रोप्रिएशन. म्हणजे पहिला इफेक्ट तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये टाकावा लागणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या, म्हणजे फॉर्म बी. फॉर्म बी. पण फॉर्म बी मध्ये आपण इन्कमलाही लिहिणार नाही. आपण इन्कमला लिहिणार का नाही? एक्सपेन्सला लिहिणार का नाही. नाही? मग कशात लिहिणार ते? ऍप्रोप्रिएशन मध्ये, बरोबर ना? ऍप्रोप्रिएशन मध्ये किती गोष्टी दिसतात रे? किती पॉइंट दिसतात तुम्हाला? 5. कोणते कोणते असतात माहितीये ना? एक नंबरला किती असतो का तो? किती असतो हा स्टॅट्युटरी रिझर्व? किती असतो? 20% करंट इयर. 20%. शाबास, करंट इयरच्या प्रॉफिटच्या. 2 नंबरला काय असतं श्रुती? जनरल रिझर्व. 3 नंबरला काय असतो? अदर रिझर्व. 4 नंबरला काय असतो? डिव्हिडंड. 5 नंबरला काय असतो? बॅलन्स कॅरी डाऊन. मग याच्यामध्ये मला जायचंय, समजा जनरल रिझर्व असेल तर मी 2 मध्ये लिहिणार आणि एनी अदर रिझर्व असेल तर 3 मध्ये लिहिणार. कधी कधी या रिझर्वला फंड नावाने सुद्धा दाखवलेलं असतं बरं का. सर अदर रिझर्व म्हणजे काय असू शकतो? डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व असू शकतो किंवा रिडम्पशन रिझर्व असू शकतो, कोणतेही रिझर्व असू शकतात ते ऑदरमध्ये. मग जनरल रिझर्व असेल तर 2 आणि ऑदर रिझर्व असेल तर 3. मग 2 किंवा 3 या पॉईंटच्या अंडर तुम्हाला फक्त जेवढी ॲडजस्टमेंट ट्रान्सफर, जेवढी अमाऊंट ट्रान्सफर केलेली आहे, म्हणजे कोणती अमाऊंट ॲडजस्टमेंटमधली, तेवढीच फक्त लिहायची आहे. कारण लक्षात आलं का? कारण पूर्वीचा रिझर्व होता 2 लाख रुपये. समजा जनरल रिझर्व पूर्वी किती होता? 2 लाख. 2 लाख. तुम्ही त्यामध्ये किती रुपये ट्रान्सफर करायला सांगितले डायरेक्टरने? समजा 50,000. ठीक आहे. मग तुम्हाला या वर्षीच्या हिशोबात फक्त 50,000 आले पाहिजे ना. तुम्ही या वर्षीच्या प्रॉफिट मधून किती रुपये टाकले? 50,000. काय बोलली सुवर्ण? काय बोलली सुवर्ण? ट्रायल बॅलन्स, जुना बॅलन्स ते ऍडलेस नाही करायचं, न्यू रिझर्व ते सांगतो. ते कुठे जाईल माहितीये का? आता ट्रायल बॅलन्स मध्ये समजा जनरल रिझर्वचे 2 लाख रुपये होते अगोदरच्या. सांग बरं, ट्रायल बॅलन्स मध्ये होते म्हणजे त्याचा डेबिट बॅलन्स होता का क्रेडिट बॅलन्स होता? क्रेडिट बॅलन्स होता. क्रेडिट बॅलन्स म्हणजे हा रिझर्व आपली काय आहे? लायबिलिटी. मग सेकंड इफेक्ट लायबिलिटीला म्हणजे फॉर्म कोणता? ए. फॉर्म ए मध्ये कोणत्या साईडला? लायबिलिटी. लायबिलिटी साईडला. लायबिलिटीला गेलं तर 1 ते 5 दिसतंय. 2 नंबरला गेल.
हा, मग आता मला जनरल रिझर्व लिहायचं आहे किंवा यांनी कोणताही अदर रिझर्व लिहायचा आहे, तर तो किती नंबरच्या शेड्यूल मध्ये जातो? 2 5 नंबरला नंबर 2 नंबरला त्याचं नाव काय आहे? रिझर्व अँड Reserve सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस नावाचं सरप्लस. schedule. बरोबर ना? मग त्यामध्ये मला अगोदर काय करायचंय, त्यामध्ये मला अगोदर लिहायचं आहे जनरल रिझर्व. बघ बरं का, तू म्हणते ना ट्रायल बॅलन्स मधले, समजा उदाहरण म्हणून मी लिहितो इथं, पूर्वीचा रिझर्व किती होता? 2 लाख. ट्रान्सफर किती झाले त्याच्यामध्ये? 50,000. आणि मग आता किती रुपये 50,000. झाले? 2,50,000. 2.5 लाख. कळाले का? म्हणजे पूर्वी किती रुपये साचवलेले होते तुम्ही? 2 लाख. त्यामध्ये आता किती रुपये ऍडिशन झाले? 50,000. म्हणजे आता आपला जनरल रिझर्वला किती रुपये आहेत? 2.5 लाख. कळालं का हे? आणि 2,50,000. अप्रोप्रिएशन मध्ये इथे फक्त किती रुपये येतील, म्हणजे याचा अर्थ 50,000. फक्त 50,000. 50,000. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आता काय आहे श्रुती? पुढचा पॉइंट Propose or interim dividend. प्रपोज ऑर इंटरिम डिव्हिडंड. Interim dividend. हा, अरे ती तुला हे वरचे स्क्रीनशॉट पाहिजे होता प्रोव्हिजन फॉर टॅक्सचा? हो. घे वर पटकन. तसं मी लेक्चर झालं पीडीएफ पाठवणार आहे, डोंट वरी. हा, पाठवा. प्रपोज डिव्हिडंड किंवा Interim dividend. मला सांगा, डिव्हिडंड ठरवला जातो आणि डिस्ट्रीब्यूट केला जातो, हा बिझनेसचा प्रॉफिट लॉस समजायचा का प्रॉफिट लॉस झाल्यानंतर असतो? हा ठरवला जातो प्रॉफिट नंतर असतो हा. Profit loss नंतर झाल्यानंतर. असतो. म्हणजे तो प्रॉफिट लॉस याच्यामुळे ठरतो का हाच प्रॉफिट अँड लॉस मुळे ठरतो? प्रॉफिट अँड लॉस मुळे हा ठरतो. हा, हे कळालं का? हम्म. हे फार फार अवघड गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला मी काय बोललो ते लय महत्वाचे वाक्य होतं बरं का. याच्यामुळं दुष्काळ पडला का दुष्काळामुळे हा असा झाला? उदाहरण, दुष्काळामुळे हवा असा झाला. दुष्काळामुळे असं झालं. अरे बरं ठीक आहे, चला जाऊ दे. ओके, मी एक एक्झाम्पल म्हणून दिलं. तरी तुम्ही काय म्हटलं? प्रपोज डिव्हिडंडला तुम्ही खर्च मानायचा नाही. खरं, डिव्हिडंडला खर्च मानायचा नाही. कारण का? एक वाक्य लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस वर डिव्हिडंड अवलंबून असतो का डिव्हिडंड मुळे प्रॉफिट अँड लॉस ठरतो? प्रॉफिट अँड लॉस वर डिव्हिडंड अवलंबून असतो. शाबास, व्हेरी गुड. प्रपोज डिव्हिडंड म्हणजे काय? डायरेक्टरने डिव्हिडंड द्यायचं ठरवलं ना. अरे मग डिव्हिडंड द्यायचा ठरवलं म्हणजे डिव्हिडंड दिला का? नाही, अजून फक्त ठरवलं. हा, ठरवला ना. मग तुम्हाला यांचे सुद्धा दोन इफेक्ट द्यावे लागतील ना. सांगा बरं. आता ऍक्च्युली बँक आपली डिव्हिडंड वाटणार आहे म्हणजे हा थोडक्यात खर्चच आहे ना. हो. खर्च आहे म्हणजे तो तुमचा फॉर्म कोणत्यामध्ये जाईल? बी मध्ये जाईल. पण ना तो इन्कम मध्ये जाणार ना तो एक्सपेन्स मध्ये जाणार. तो कशामध्ये जाणार? अप्रोप्रिएशन. बरोबर. मग अप्रोप्रिएशन मध्ये किती नावं असतात म्हटलं? किती पॉइंट असतात? प्रपोज डिव्हिडंड 4 नंबरला जाईल. शाबास, 4 नंबरला असतो आहे की नाही? मग 4 नंबरला तुम्ही लिहिणार प्रपोज डिव्हिडंड आहे की नाही? जी काही रक्कम असेल ती तुम्हाला कॅल्क्युलेट करताना तुम्हाला जे कॉल्ड अप कॅपिटल आहे, कोणतं कॅपिटल? कॉल्ड कॅपिटल. त्याला गुणिले रेट ऑफ डिव्हिडंड करून घ्यायचा. मग सर, हे कॉल्ड अप कॅपिटल काय भानगड आहे? सॉरी, कॉल्ड सर अप ते दिलेलं राहतं का? हो, सॉरी, कॉल्ड अप नाही, पेड अप कॅपिटल. हा. मग पेड अप कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करायचं? तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कॉल्ड अप शेअर कॅपिटल त्यामधून मायनस करावं लागेल तुम्हाला. कोण?
लेस कॉल्स शबास, कॉल्स इन एरियर्स एरियर्स. आणि असं कॉल्स इन करायचं. एरियर्स जर दिलेले नसतील तर कॉल्ड अप कॅपिटल आणि पेड अप कॅपिटल दोन्ही पण कसे असतील? सेम असतील. सेम. हा, ते तुम्हाला एक्झाम्पल मध्ये मी दाखवतो कसं. आता सांगा, हा डिव्हिडंड तुम्ही आत्ताशी डिक्लेअर केला, अजून वाटप केला का? नाही. मग वाटप करायचं आहे म्हणजे पैसे देणे बाकी आहे ना. हो. मग पैसे देणे बाकी आहे तर ते बॅलन्स शीट मध्ये जाईल का प्रॉफिट अँड लॉस मध्ये जाईल? लायबिलिटीला. मग कोणत्या फॉर्म मध्ये जाईल? ए ला. फॉर्म ए ए. ना. फॉर्म ए काय तुमचं? डिपॉझिट. बॅलन्स शीट ना. बॅलन्स शीट मध्ये कुठे जाणार? ऍसेट ला, अदर लायबिलिटी. 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 लायबिलिटी मध्ये कशात जाणार ते? मग किती नंबर मध्ये? अदर लायबिलिटी 5 5 नंबर. नंबरला अदर लायबिलिटी. लायबिलिटी. आलं लक्षात? हो. बरं. चल 2 मिनिट खाली घ्या ना ते. त्यानंतर आणखी खाली घ्या ना सर. हा सर. बर, घेतले. हो. त्याच्यानंतर काय आता इथे? स्टॉक ऑफ स्टेशनरी ऑर आता या ऍडजस्टमेंटचे पण आपल्याला 2 इफेक्ट द्यायचे. सांगा, स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणजे काय? तुम्ही स्टेशनरी खरेदी केली होती परंतु त्यातली शिल्लक राहिली ना. क्लोजिंग स्टॉक. शिल्लक राहिली म्हणजे थोडीफार तरी संपली का नाही? हो. वापरली ना आपण. हो. मग जेवढी वापरली तेवढाच खर्च ना. हो. आणि जेवढी शिल्लक राहिली तेवढी आपले ऍसेट. शाबास. मग मला Fixed पहिल्यांदा asset. खर्च लिहायचा आहे. समजा तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये असं सांगितलंय, तुम्ही स्टेशनरी 5,000 रुपयाची आणली. ट्रायल बॅलन्स मध्ये काय दिलं? स्टेशनरी किती रुपयाची आणली? 5,000. आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगितली का त्यातली 1,000 रुपयाची 1000 रुपीजचा स्टॉक शिल्लक राहिला. अरे म्हणजे तुम्ही युटिलाइज किती केला? वापरला किती? संपवला किती? 2,000. किती? 1,000 राहिला ना. हा, 4,000 वापरला. मग 4,000. मग तुम्ही खर्चामध्ये 4,000 लिहिणार का 1,000 लिहिणार खर्चामध्ये? 4,000. 1,000 आपला स्टॉक आहे ना उरलेला. म्हणून मला पहिला इफेक्ट कुठे टाकायचा? खर्चामध्ये. म्हणजे मला फॉर्म कोणत्या जावा लागेल? बी मध्ये. बी मध्ये. फॉर्म बी काय आपला? एक्सपेन्सेस. प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस. कशात जायचं मला? एक्सपेन्स मध्ये. एक्सपेन्स मध्ये गेलं तर मला 15 पण दिसतोय, 16 पण दिसतोय आणि 16. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 16. 16. मग Operating expense. 16 नावाचं नंबरचं काय आहे? ऑपरेटिंग एक्सपेन्स. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. याच्यामधून काय करणार आपण? लेस करणार. काय? स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टेशनरी. हा, 16 नंबरचा घटक आहे ऑपरेटिंग एक्सपेन्स. म्हणजे तुम्ही समजा 5,000 रुपयाची स्टेशनरी घेतलेली आहे, त्यातून 1,000 रुपयाची शिल्लक राहिली म्हणजे तुमचा खर्च किती दिसतोय? फक्त किती दिसतोय? 4,000. बरोबर ना. हम्म. मग हे 1,000 रुपये जी स्टेशनरी संपवलीच नाही, वापरलीच नाही, ती तुमची काय झाली? ऍसेट का लायबिलिटी? वापरली नाही लायबिलिटी. अरे, स्टेशनरी शिल्लक आहे. आपली ऍसेट आहे सर ती. फिक्स Asset ऍसेट लिहिण्यासाठी आहे. मला कुठे जावं लागेल? बॅलन्स शीट. ऍसेटला का लायबिलिटीला? ऍसेटला. ऍसेटला गेलं तर तिथं मला 6 पासून 11 पर्यंत एवढे जण दिसतात. 10. फिक्स नाही. ऍसेट. हे फिक्स ऍसेट आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी फिक्स ऍसेट आहे आपली. नाही. मग हिच्यावर फिक्स ऍसेट आहे ना, मग डिप्रिशिएशन काढू आपण त्याच्यावर आता. नाही सर 11 मध्ये नाही. किती 11 नंबरला मध्ये. जाईल मग? 11 अदर ऍसेट मध्ये जाते. हा, कळलं का? हो. ऑदर ऍसेट. तिथं काय लिहायचं आपल्याला? स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टेशनरी. किती? Stock of 5,000 का stationery. 4,000 का 1,000? 1,000. 1,000. सॉरी, 1,000 रुपये. कळले? हो.
अशा पद्धतीने मी मॅक्झिमम ॲडजस्टमेंट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही ॲडजस्टमेंट असतात ज्या 12 नंबरला जातात त्या मी इथे घेतलेल्या नाही, ते तुम्हाला सेपरेट पुन्हा कधीतरी सांगेल. तुम्हाला याची PDF पाठवतो मी. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.